आज बनवूया चवळी बटाटा रस्सा भाजी। साधी सोपीच भाजी आहे, पण चवीला खूप भारी लागते। उन्हाळ्यात भाजीपाला कमी मिळतो, त्यामुळे डाळी, कडधान्य याच्यावरती जास्त भर देतो आपण। रोजच सकाळच्या जेवणासाठी भाजीला काय बनवायचं, संध्याकाळच्या जेवणासाठी भाजीला काय बनवायचं असा प्रश्न पडतो। तर जास्त काही पूर्वतयारी न करता झटपट होणारी टेस्टी साधी सोपी चवळी बटाटा रस्सा भाजी बघूया कशी बनवायची। तर त्याच्यासाठी चवळी मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती स्वच्छ धुवून, आणि सकाळपर्यंत चवळी छान भिजली आहे। 4 ते 5 तास तरी कमीत कमी भिजायला पाहिजे। आता एका कुकरच्या डब्यामध्ये चवळी घातली, नंतर त्यात पाणी घातलं आणि मीठ घातलं चवीनुसार, आणि कुकरमध्ये ठेवून मीडियम गॅसच्या फ्लेमवरती 2 शिट्ट्या करायच्या। चवळी शिजली नसेल असं वाटलं तर अजून एखादी शिट्टी एक्स्ट्राची करू शकता, पण 2 शिट्ट्यामध्ये चवळी परफेक्ट शिजते छान भिजलेली असल्यामुळं। आता चवळी शिजतीये तोपर्यंत मसाले बघू काय घेतलेत। इथे 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ घेतलेत, सुकं खोबरं, 1 कांदा, टोमॅटो अर्धा, लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर। आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला सुखे मसाले भाजूया। धने, जिरे आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचं। तीळ घातल्यामुळं भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी टेस्टी होते। तर आता गॅसच्या स्लो फ्लेमवरती मसाले छान 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे। भाजून झाले की मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता सुकं खोबरं भाजून घेऊया। याच्यामध्ये तेल न घालता भाजणार आहे, कारण सुक्या खोबऱ्याला भाजते वेळी तेल सुटतं आपोआप, त्यामुळे छान भाजलं जातं, तेल घालायची गरज नाही। तर आता सुकं खोबरंसुद्धा छान लाल होईपर्यंत भाजायचं। भाजलं की जे सुखे मसाले भाजले होते त्याच प्लेटमध्ये हे काढून घेतले, कारण की हे सगळे एकत्र वाटायचे आपल्याला सुखे मसाले, आणि जे ओला मसाला आहे तो वेगळा वाटायचा आहे। तर आता हे छान भाजून झाले, हे गार करायला ठेवू, आणि कांदा तव्यावरती घातला आणि थोडंसं तेल घातलं आणि कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा। आता कांदा मी इथे उभा चिरून भाजते। तुम्ही जाळीवर ठेवून कांदा, खोबऱ्याचा तुकडा हे सुद्धा भाजून घेऊ शकता, पण जाळीवर भाजल्यामुळं थोडंसं काळसर होतं, ते भाजीचा रंग काळसर होतो। आवडत असेल तर तसं सुद्धा भाजू शकता। आता हे कांदा लालसर भाजून झालाय चांगला। आता टोमॅटो भाजून घ्यायचा। टोमॅटो भाजते वेळी सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजायचा आहे। आता टोमॅटो मऊ झाला की मग याच्यातच मी लसूण पाकळे आणि आल्याचा तुकडा घालणार आहे। गॅस बंद करायचा, तवा गरम आहे, त्याच्यावरतीच लसूण आलं थोडंसं भाजलं जातं। भाजीमध्ये जास्त कच्चा वास येत नाही आलं लसूणचा, म्हणून थोडंसं भाजून घेते मी। आता टोमॅटो भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतला। आता सुका मसाला आणि ओला मसाला दोनही भाजून झालेला आहे, पण ओला मसाला आताच भाजला त्यामुळे तो गरम आहे, सुका मसाला गार झालाय, त्याच्यामुळे जो सुका मसाला आहे तो आधी वाटून घेऊ मिक्सरला। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुका मसाला घातला आणि बारीक वाटून घेतलं। आता याच्यामध्येच भाजलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालायची, आणि हे एकदम बारीक वाटून घ्यायचं। टोमॅटो, कांदा ओलसर आहे त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही वाटते वेळी, गरज लागलीच तर 1-2 चमचे पाणी घाला, अशा पद्धतीने बारीक वाटा। आता हे मसाले भाजून वाटेपर्यंत चवळीसुद्धा शिजलेली आहे चांगली। आता इथे मी एका बटाट्याची साल काढून बारीक फोडी करून पाण्यामध्ये ठेवल्यात लाल पडू नये म्हणून, आणि इथे मसालासुद्धा तयार आहे। आता भाजी बनवूया। कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी घातली आणि हे वाटण घातलं। वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत साईडने परतायचं। कढीपत्तासुद्धा घातलाय थोडासा। आता वाटण भाजून झाले तेलात, याच्यामध्येच मी बटाटा घालणार आहे। बटाटा या वाटणामध्येच थोडासा मऊ करून घ्यायचा।
याच्यामध्ये अर्धा कप पाणीसुद्धा घालू शकता बटाटा शिजण्यासाठी आणि यातलं पाणी आटलं की मग त्याच्यात मसाले घालायचे. पण मी अशाच प्रकारे वाफेवर बटाटा शिजवून घेणार आहे. पण अधूनमधून झाकण काढून हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मग करपतो मसाला. त्याच्यामुळं मग अर्धा कप पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. आता बटाटा चांगला मऊ करून घेतला आहे. त्याच्यामध्ये मसाले घालू. हळद छोटा अर्धा चमचा, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातला. छान मसाले 1-2 मिनटं परतून घ्यायचे आणि मसाले परतले की मग त्याच्यामध्येही शिजवलेली चवळी घालायची, मिक्स करायचं. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. चवळी शिजवते वेळी सुद्धा कुकरच्या डब्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळं मीठ आता बघून घातलं. झाकण ठेवायचं स्लो गॅसच्या फ्लेमवरती. 5 ते 7 मिनटं भाजी शिजवायची. बटाटा छान मऊ होतो आणि भाजीला छान तर्री येते. बघा, झाकण ठेवून मस्त भाजी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलेली आहे आणि छान तर्री आली आहे भाजीवर. शेवटी याच्यावर कोथिंबीर घातली, छान मिक्स करून घेतलं आणि इथे तयार झालेला आहे चवळी बटाट्याचा रस्सा. संध्याकाळच्या जेवणासाठी भाकरीसोबत चुरून खायचं असेल तर एकदम परफेक्ट भाजी रेसिपी आहे. झटपट होते. कुठलीही पूर्वतयारी करायची किंवा कुठल्याही एक्स्ट्रा मसाल्याची गरज नाही. तर तुम्हालासुद्धा रोजच्या जेवणासाठी भाजीला काय करावं असा प्रश्न पडत असेल तर हा चवळी बटाट्याचा रस्सा एकदा नक्की ट्राय करा. हा रस्सा भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान लागतो. तेव्हा अशा पद्धतीने एकदा हा चवळी बटाटा रस्सा बनवून बघा.